महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्नांवर ते विवाद होत आहेत. मात्र नद्यांच्या स्थितीकडे कोणाचंही लक्ष नाही, कोणत्याही राजकीय नेत्यांचं लक्ष नाही. खरं तर ह्या नद्या अतिशय दुरावस्था झालेल्या आहेत आणि या संदर्भातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये लोकांना संबोधित करत असताना सांगितलं की महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा प्रश्न हा अतिशय बिकट आणि गंभीर झालेला आहे. आपण या नद्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, पर्यावरणाची सुरक्षा केली पाहिजे. धर्माच्या नावावरती आपण अनेक नद्या ह्या अतिशय घाण करत आहोत आणि त्यांनी कुंभमेळ्यातील जे नदी आहेत त्याचेही काही क्लिप्स त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांची स्थिती काय आहे त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळामुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे. हे माझा रिपोर्ट नाही आहे. तर भातसा, पेडी, मोर, बुराई, वेल, पांझरा, सीना, काळू, वेण्णा, कोयना, पांझरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी, कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे. त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमधनं त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी. आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय. काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय. मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था एकदा बघा. ही नदी आहे आपली. या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी. दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली. ही साफ